जिल्हाधिकाऱ्यांची वचक नसल्याने अवैध वाळू माफियांनी काढले डोके वर। परभणी तालुक्यातील पिंपरी देशमुख येथे मागील काही दिवसांपासून नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत आहे। याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे। नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून ती चोरट्या मार्गाने विक्री होत आहे। महसूल पोलीस प्रशासन वाळू माफियांवर कारवाई का करत नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। महसूल प्रशासनाचे वाळू माफिया कारवाई का करत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांमधून पुढे येत आहे। नदीपात्रातून बोट व जेसीबीच्या साहाय्याने अवैधरित्या उत्खनन करून दररोज शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत चोरट्या मार्गाने वाळू विक्री होत आहे। एकीकडे शासन गोरगरीब जनतेसाठी अल्प दरात वाळू मिळावी यासाठी वाळू डेपो उभी केली, मात्र नावालाच असून दररोज लाखो रुपयांचा अवैधरित्या वाळू उपसा होत आहे। याकडे महसूल व पोलीस प्रशासन कानाडोळा करत असल्याचे सर्वसामान्यांमधून बोलले जात आहे। महसूल प्रशासनावर जिल्हाधिकारी यांनी वचक न ठेवल्याने अवैध वाळू माफिया हे सर्रासपणे नदीपात्रातून वाळू उपसा करून चोरट्या मार्गाने विक्री करत असल्याचे परिसरातील नागरिकांमधून बोलले जात आहे। अवैध वाळू माफियांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे। जिल्हाधिकारी कारवाई करतील का याकडे परभणी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।